पाण्याची समस्या. सर माझा प्रश्न पहिला एक शब्द बोलू नका कोणी. अरे आपलं एवढं फेमस मराठी न्यूज चॅनल एकापेक्षा एक ब्रेकिंग न्यूज देणार आणि तुम्ही कसले फालतू न्यूज रिपोर्ट घेऊन आलात. एक ना धड भाराभर गुंड्या. गुंड्या नाही सर, चिंध्या. चव्हाण आता माझी सटकली. बॉस नेहमीच बरोबर असतो, कळलं. गुंड्याच. आता आहे ना अशी काहीतरी न्यूज बाईट बनवा ना की दिवसभर लोकांना दाखवली ना तरी त्याला लोक कंटाळता कामा नाही. ओके. येस. मिस भेंडी, तुमचा रिपोर्ट कुठे आहे? सर मी भेंडी नाही, पडवळ. हसू नका. कुठली तरी भाजी आहे ना, मग रिपोर्ट दाखवा ना. तयार नाहीये सर. मी रजेवर होते ना. मग आता कायमची रजा घ्या. हे असं फेस करून माझ्या समोर उभे राहता आणि मग सगळ्या प्रॉब्लेमचा फेस करता करता माझ्या तोंडाला फेस येणार आहे एक दिवस. हे असंच जर चालत राहिलं ना तर आपण सगळे एक दिवस रस्त्यावर येऊ. तो रस्ता कुठे गेलाय? काय बाबू पवार कुठे गेलाय? तो रस्त्यावर आलाय. काय गेलाय? आधीच किसवाल्या बाबांची इंटरव्ह्यू घ्यायला गेलाय पेडर रोडवर. किसवाले बाबा की जय, 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 किसवाले बाबा की. नमस्कार, मी इंडिया झकास न्यूज चॅनलचा न्यूज रिपोर्टर बाबू पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बाबा का चमत्कार या कार्यक्रमात. आज आपण आलोय किसवाल्या बाबांच्या दरबारामध्ये आणि या बाबांचा विशेष चमत्कार म्हणजे हे बाबा फक्त पाण्यावर चालतात आणि इंडिया झकास न्यूज चॅनलवर हे बाबा फक्त आज माझ्याशी बोलणार आहेत. बाबा, माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही फक्त पाण्यावरच का चालता? ओ बाबा, हो थांबा. ओ बाबा, मी काहीतरी प्रश्न विचारतो तुम्हाला. विचारा. तुम्ही फक्त पाण्यावरच का चालता? चांगला प्रश्न आहे. माझे वडील योगानंद, त्यांचे वडील परमानंद, त्यांचे वडील देवानंद यांनी 3 दिवस पाण्याखाली राहण्याचा विक्रम केला होता आणि 4थ्या दिवशी संपूर्ण खानदानाचा वेताळ झाला. पाण्यात पडलेले हे 3 वडील पोट फुगून वर आले आणि त्याच वेळी मी ठरवलं, ज्या पाण्यानं माझ्या खानदानाचा, माझ्या वडिलांचा असा घोर अपमान केलेला आहे, त्या पाण्याला मी त्या पाण्याची जागा दाखवीन. पाण्याची जागा दाखवीन. आणि त्या दिवसापासून मी पाण्यावर चालण्याचा उपक्रम सुरू केला. वाह 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 वाह. बाबा, मला आवडलंय. पण हे किसवाले बाबा काय प्रकरण आहे? कोणाच्या काही शारीरिक व्याधी असतील तर त्या आमच्या किसमुळे बऱ्या होतात. कोणाचा हात दुखू दे, कोणाचा पाय दुखू दे, कोणाचं डोकं दुखू दे, कोणाचे ओठ दुखू दे, आमच्या किसमुळे त्या सर्व व्याधी बऱ्या होतात. नाही, मग असं करूयात ना की सगळी हॉस्पिटल बंद करून टाकूयात देशातली. म्हणजे आम्हास कळले नाही. ट्रीटमेंट तर तुम्हीच देताय ना बाबा. मग असं करा, हार्ट अटॅकाला द्या किस, किडनी प्रॉब्लेम आहे द्या किस, डोकं दुखतंय द्या किस, मूळव्याधावर पण देता का? काय झालं? माझ्या जखमीवर बाबळीच्या काट्यानं औषध लावू नका. मग एक काम करा, चांगल्या डॉक्टरला दाखवा ते प्रकरण. फार सुटलाय हा. समज द्या याला. तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका, फक्त महत्वाचे प्रश्न विचारा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी बाबांना विचारणार आहे, ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. बाबा, हा किस तुम्ही देता कसा? हा किस म्हणजे आमचा प्रसाद आहे आणि जो कोणी आमचा किस तोंडी लावतो त्यांचं कल्याणच होऊन जात. हा किस ज्या गोष्टी दुखतात त्या जागी लावला की त्या बऱ्या होऊन जातात. आणि हा किस म्हणजे हा खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस. वा वा वा. बाबांचा चमत्कार सगळ्यांनी बघितलेला आहे. बाबांना आपण कोणीच समजू नाही शकलो. बोला किस वाले बाबा की जय. किस
वाले बाबा की या बाबांना समजून घेण्यातच आपण मोठी चूक केली पण आज या बाबांचा खरा खुरा चेहरा झेड न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. या दाढीच्या आड दडलेला हा किसवाला बाबा नसून कुख्यात डाकू किसनाय पोलीस. त्यातला हा पण एक निघाला. तर तुम्ही बघितलेला आहे की किसवाल्या बाबाचा पर्दाफाश मी कशा प्रकारे केलेला आहे. मी बाबू पवार झेड न्यूज चॅनल तर्फे. तुफान बाबूराव कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. काय न्यूज आणले तुम्ही. थँक्यू सो मच सर. नाही पण बाबूराव खरंच तुम्ही ही न्यूज आणलीत ना पण बरं झालं नाहीतर आमचे कान कापले गेले असते. सर कान नाही नाक. असू दे शरीराचा कुठला तरी अवयव आहे ना हे कापलं काय आणि ते कापलं काय फरक काय पडतो. आणि एक लक्षात ठेवायचं मी तुमचा बॉस आहे. बॉस हा नेहमीच बरोबर असतो. याच्या पुढे जर माझ्या चुका काढल्यात ना तर मी तुमचा पगार कापून टाकेन. सर याचा पगार कापा पण माझा वाढवा. ही ब्रेकिंग न्यूज मी दिली ना सर. बाबूराव अहो एका ब्रेकिंग न्यूजनी काय होतंय 4-5 ब्रेकिंग न्यूज आणल्या ना तर मी तुमचा पगार असा वाढवून टाकेन. काय आहे तुम्ही तरुण आहात क्रिएटिव्ह आहात म्हणून तुमच्या खांद्यावर मला ही जबाबदारी सोपवायची. सर ऑलरेडी माझ्यावरती खूप जबाबदारी आहे. तो माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती आहे. माझ्या बहिणीचं लग्न व्हायचं अजून. माझं लग्न व्हायचं अजून. पहिलं बहिणीचं करू नंतर तुझं करू. एकत्र करूया. अरे याचं काय वेगळंच चाललंय. असू दे सर कसं आहे ना माझं लग्न झालं नाही तर माझ्या बहिणीचं कसं होणार. म्हणजे आधी मला माझं केलं पाहिजे ना. आणि लग्नाच्या आधी जर माझी आबरू गेली तर मी कुणाला तोंड दाखवू सर. काय आहे काय नाही. बाबूराव नक्की काय झालंय. आता काय सांगू सर तुम्हाला मी. मग नका सांगू. नाही ऐका ना ऐका सांगतो. एकतर माझा पगार कमी त्यामुळे मला नाईलाज म्हणून एका घटस्फोटित तरुणीच्या घरी राहावं लागतं पेइंग गेस्ट म्हणून. मग चांगलं आहे की. हा चांगली आहे मस्त आहे. काय चांगलं काय चांगलं. बॉस कोण आहे. सॉरी काय चाललंय सर. वाईट नजर आहे तिची माझ्यावरती. तुझ्या जागी मी असतो ना. काय केलं सर तू काय केलं असतं. मी बोलला नाही रे करूनच दाखवलं असतं. बोलायला सोपं असतं सगळ्यांना पण बाईपासून आबरू वाचवणं काही खायचं काम नाहीये. नाही बाबूराव याचा पुरावा मिळाला असता ना तर आपण तिच्या विरुद्ध केस केली असती. केसच केली अशी. अरे मग पुरावा आहे ना माझ्याकडे. काय झालं सर काल आंघोळ करताना माझ्या मोबाईलचा व्हिडिओ ऑन ठेवला होता मी. हे बघा सगळं रेकॉर्ड केलेलं आहे मी. हे बघा क्या बात आहे. हा वेगळा गोळ आहे. काय 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 करतो काय रे तू. अच्छा तो वेगळा व्हिडिओ आहे. हे बघ मोठा बाबू झालं आणि याचा परमपूजेला आंघोळ करताना पाप आहे पाप तुम्हाला सांगतो. बाबूराव ब्रेकिंग न्यूज आहे ही. म्हणजे आतापर्यंत महिलांवर अत्याचार झाले होते पण एक महिला एका पुरुषावर अत्याचार करते. बाबूराव ही ब्रेकिंग न्यूज होईल. ब्रेकिंग न्यूज वगैरे कसं काय काही करणार का माझ्या बरोबर. असलेली आबरू पण काढताय का सर. अरे आबरू कसली जाते बाबूराव तुम्ही प्रसिद्ध व्हाल. आतापर्यंत लोकांनी सती सावित्री बघितली होती पण तुमच्या रूपाने लोक आता सता बाबूराव पाहतील. तुम्ही एकदम प्रसिद्ध व्हाल बाबूराव. असं प्रसिद्ध वगैरे काही बोलतो हा माणूस. माझी इज्जत काढला एक दिवशी. हे बघा सर असं काही करू नका प्लीज प्लीज. केस 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 करायची. अरे अंगावरचे केस उभे राहिले आता माझ्या. काळजी करू नकोस. अरे ही ब्रेकिंग न्यूज जर बाहेर पडली ना तर उघडे सर आपल्या दोघांचा पगार वाढवतील. पगार वाढवतील काय वाढला समजा. अरे वाढलाय पगार वाढला. आता नाही नंतर. काय माहितीये या न्यूज नंतर आहे ना तुम्हाला पेइंग गेस्ट म्हणून राहायची गरजच नाहीये. मी तुम्हाला होम अलाउन्स देतो. फक्त ही न्यूज फ्लॅश करा. बाबूराव मला नाही ऐकायचं. कोण आहे रे. मीच आहे.
तुला सांगतो ह्याच बॉस कोण आहे? तुम्ही काय विचार आहे? नाही नाही, एक कल्पना डोक्यात आलंय. हा? तू आहे ना बाबूरावला पटव. हा. त्याच्याकडनं ती क्लिप काढून घे आणि न्यूज फ्लॅश करून टाक. कुठली? घोळवाली की आंघोळवाली? नाही, त्यात होतं ना ते अरे ये आंघोळ 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 ती न्यूज फ्लॅश करून टाक. ओके, तुम्ही काळजीच करू नका. क्लिप मिळालीच म्हणून समजा. आणि आता बघाच टीव्हीवर सणसणीत न्यूज फ्लॅश. येस. पगाराचं लक्षात ठेवा. हा, झालं वाचलो, नाहीतर त्या उघडे सरांनी ना माझी इज्जत काढली असती. आता हा कुठं गेला माणूस? आला राजधानी एक्सप्रेस सारखा सुसाट का पळत आलास मला एकट्याला टाकून? मग तिथे थांबून काय करायचं होतं? इज्जत काढून घ्यायची होती माझी. हो, अशी बाई तुझी इज्जत काढून देईन मी. मग फोन मस्त आहे रे तुझा. मस्त आहे ना? हे माझ्याकडे पण माझा फोन आहे. वा मस्त ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट कृष्ण धवल. कृष्ण बॅलन्स आहे का? -15 नेहमीच असतो आहे माझ्याकडे. ना, यात नाहीये. तो कधी असतो मला सांग ना बॅलन्स. हे महत्वाचं नाहीये. मग काय? मला सांग, या मोबाईल मध्ये काय काय फ्री आहे रे? बरंच काही फ्री आहे याच्यामध्ये. म्हणजे काही स्कीम्स फ्री आहेत, बर. बाकीच्या पण गोष्टी फ्री आहेत. का कशाला पाहिजे तुला माझा मोबाईल एवढा? नाही रे, एक कॉल करायचा होता. बाकी आला मुद्द्यावरती. कॉल करायचा होता, करा कॉल. 5 रुपये बॅलन्स आहे, लवकर आवरा. 5 रुपयेत? हा. बरं बरं. ए, ब्लूटूथला पैसे लागतात का रे? नाही ब्लूटूथला पैसे नाहीत लागत, नाही. वायफायला पण नाहीत लागत. बर. ते वायफाय पैसे आपण घालवायचेच नाहीत ना. कशाला घालवायचे? तुला काय कळते रे? हा? तुला काय कळतं रे मोबाईल मधलं? हा, अरे बरोबर आहे. सॉलिड. चाललाय. तू फोन लावतो का काय करतो? तेच म्हणजे फोनवर काय बोलायचं ते ठरवणं चाललंय. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. 5 रुपयात ना? बरोबर आहे. मग लवकर ठरव. हो नाही ठरवून बोल, हा. नाही तर बोलून ठरव. हो, ठरलं. झालं झालं झालं. अरे तू फोन तर केलाच नाही. 5 रुपये वाचवायचे होते ना? अच्छा, किती वेळ बोललो तुझ्याशी? बरोबर आहे. पैसे वाचवले. एक मिनिट माझा फोन येतो त्याच्यावर. फोन आलाय, फोन आहे बघ. हॅलो बाबा. हा मी ऑफिसला आहे. काय? हा बाबा, हो मी पोचतो लवकर. हो बरं. हो. अरे बाबांचा फोन होता रे, आई आजारी आहे म्हणून. म्हणजे काय सिरियस नाही ना? नाही तर ते जाऊन बघावं लागेल ना मला. तू इकडे सगळं सांभाळून घेशील ना? तू काळजी नको करू, मी आहे ना. हा, त्या उघडे सराला पहिलं सांभाळून घे यार. उघडे सरांची तर काय काळजीच करू नकोस तू आता. हे काय? हे काय म्हणजे फोन आहे. मी जातो, तू सांभाळ सगळं. मी सगळं सांभाळतो, तू काही काळजी करू नकोस. तू जा. आताच हाती आलेल्या बातमीनुसार आमचे प्रतिनिधी बाबूराव यांच्यावर एका महिलेने केलेल्या अत्याचाराबद्दल लोकांची मतं जाणून घेऊया. मी IZ न्यूज तर्फे प्राजक्त शिंदे बाबूरावांच्या गाजलेल्या प्रकरणाबद्दल मुलांची मतं जाणून घेऊया. तुमचं मत काय? अरे पुरुषासारखा पुरुष असताना त्या बाबूरावला मदतीसाठी का बाटलीची गरज पडली? अरे मला तर तीच शंका वाटते. मला तर वाटतं हा न्यूज स्टंट असावा. पब्लिसिटीसाठी हा सर्व उपद्व्याप आहे. आपण तर म्हणतो बाबूराव इज अ ग्रेट. कॅमेरामॅन अमित सोबत प्राजक्ता शिंदे. बाबूराव बद्दल आपलं काय मत आहे? आधी बाटली सापडली की बायको भडकायची, पण आता ही केस झाली. बाटली सापडली तरी बायको भडकत नाही. तिने मला परवानगी दिली आहे. थँक्यू बाबूराव, थँक्यू. आईला न्यूज रिपोर्टरचीच ब्रेकिंग न्यूज केली यांनी. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे चांगला. आता काय बाबू कसं फोन? हा बोल. ब्रेकिंग न्यूज कोणी दिली माझ्याबद्दल? कळलं तुला? तू बघितलीस क्लिप? कळलं सगळं, मला कळलं, सगळ्या जगाला कळलंय ते. आता मी काही CD टाकून नाही बघितली माझ्या घरी. तुला माहितीये का, ह्या गोष्टीमुळे आपलं नशीब उघडेल. अरे नशीब उघडेल काय? नशीब उघडेल तो ऑलरेडी उघडा आहे. त्याने सगळ्यांना उघड करायचं ठरवलंय का? अरे उघडे सरांनी आहे ना पगार वाढवला आपला. मग अरे आपली आयुष्यातली पैशाची चणचण आणि वणवण थांबेल. कळत कसं नाहीये तुला? अरे चणचण भागेल, वणवण थांबेल, पण इज्जत गेली त्याचं काय करू? तू ठेव आता, तू ठेव फोन. मला आता शूटला जायचंय, आपण नंतर बोलू. हा माझा ऐक. हॅलो ए ऐक. हॅलो ए राजू. अरे हे बरं. नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय असा आहे की बाबूराव प्रकारून जो बोलबाला होतोय, जो ओवापोवा माजवला जातोय, त्याच्यावर काय होणारी प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घ्यायला जमलेलो आहोत. आजचा आपला सवालही हाच आहे की बाबूरावांचा जो हा प्रकार गाजतोय तो स्टंट आहे का? तर याच गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत 2 पाहुणे आलेले आहेत. पहिल्या पाहुण्या आहेत स्त्री मुक्ती संघटनेच्या निशा वाचाळ आणि दुसरे आपले पाहुणे आहेत पुरुष मुक्ती संघटनेचे वसंत केसाळ साहेब. बोला निशा मॅम, तुमचं काय म्हणणं आहे? बाबूराव हाय हाय, बाबूराव हाय हाय, बाबूराव. म्हणजे या चोराच्या उलट्या बोंबा नाहीत का? म्हणजे तुम्ही अशा उलट्या बोंबा कशा काय मारू शकता की नाही? ते आम्हाला काय माहित नाही. आमचं काम स्त्रियांचं समर्थन करणं. अच्छा, म्हणजे स्त्रियांनी जर पुरुषांवर अत्याचार केले तर ते पुरुषांनी सहन करायचे असं तुमचं म्हणणं आहे? कशावरून कामिनीला धडकून खोटा आणला नसेल? नाही, पण
तुम्ही असं कशावर म्हणू शकता? तुम्ही पुरुष स्त्रियांवर जळता. मग अहो आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या पुढे आहे. मग या क्षेत्रातच पाठी का? बघा बघा म्हणजे आता तुम्ही तुमचा मुद्दा खोडून काढताय. नाही, की नाही, स्त्रिया ह्या तसं कुठच्याही नाही, क्षेत्रात नाही, पुरुषांपेक्षा मागे नसतात. म्हणजे तुम्ही आता तुमचा नाही, मुद्दा नाही, खोडताय. तसं बोलायचं नव्हतं मला. म्हणजे पुरुषांच्या पुढे स्त्रियांना येऊ द्या. तुम्ही पुरुष स्त्रियांना कधीच पुढे येऊ देणार नाही. जास्त पुढे जाऊ नका फ्रेमच्या बाहेर जाल. पाहिलं पुरुष हे असेच करतात. पुरुषाही मुर्दाबाद, पुरुषाही मुर्दाबाद, पुरुषाही मुर्दाबाद. निशाताई तुम्हाला तुमच्याकडे बोलायला वेळ देणार आहे, पण आपल्याकडे दुसरे पाहुणे आहेत, त्याने आपल्याला बोलायला संधी द्यायची. तर आपल्याकडे आता दुसरे पाहुणे जे आहेत ते पुरुष मुक्ती संघटनेचे अध्यक्ष वसंत केसाळ साहेब आहेत. बोला, तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? कसं आहे, या घटनेमुळे पुरुषांनी रस्त्यावरती बेरात्री फिरणं हे आता सोयीचं राहिलेलं नाहीये. कुठेही काहीही घडू शकतं. हा टकल्या काहीही बरळतोय. टाकल्या नाही, केसाळ. हो, एक मिनिट. मी तुमची बाजू म्हणतो केसाळ, एक मिनिट. बघा मॅडम, कोणत्याही माणसाच्या व्यंगावर बोलणे नाही, म्हणजे ते त्यांचं व्यंग नाही, ते त्यांचे नैसर्गिक अंग आहे. बोला. माझ्या मते कोणतीही स्त्री पुरुषांवर बलात्कार करणार नाही. का तुम्ही असा प्रयत्न केला? तुम्ही बाहेर भेटा, बघते. बघा, आहे पुरुष सुरक्षित. एक सेकंड. निशा मॅडम, तुम्ही कशावर म्हणू शकता की स्त्री पुरुषावर बलात्कार करू शकत नाही म्हणून? कारण स्त्री मर्यादेचं पालन करते. कदाचित बाबूरावर तिचं प्रेम असेल. शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असतं. आणि तुमचं आमचं अगदी सेम असतं. काय सेम नसतो. उगाच तुम्ही बाबूरावला त्याच्यात गुंतवू नका. नाही काय आहे, बाबूरावांवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे अंतिम सत्य आहे आणि या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार. तुम्हाला काय उठवायचं ते उठवा. हो, नाही म्हणजे कोणताही मुद्दा तुम्ही उठवा, काही हरकत नाही. आपला कार्यक्रम त्याच्यासाठीच आहे. पण या चर्चेने बाबूरावच आयुष्यातून उठलं नसेल कशावरून? काय म्हणजे आता कोण मुलगी त्याच्याशी लग्न करणार ना? अहो, कोणतीही मुलगी लग्न करेल त्याच्याशी. आणि कोणत्याही मुलीने नाही ना केलं, मी माझ्या मुलीचं लग्न बाबूरावांशी लावून देईल. हे मुलींचे फोटो. अहो ही बघा ना, ही कशी आहे? हे मुलींचे फोटो तुमच्या समोर ठेवले. मुलींच्या बॉड्या बघून घ्या. बॉडी? बॉडी म्हणजे शरीर, चेहरा बघायचा असं म्हणायचं त्याला. हो, त्याचं काय आहे, आतापर्यंत मी श्राद्धाचं कार्य करत आलो, त्यामुळे डेड बॉडी हा शब्द माझ्या तोंडात अगदी फिट बसलाय. अहो, लग्न कार्य मी पहिल्यांदाच करतोय. इथून पुढे मी लग्न कार्याला सुरुवात करणार आणि 13व्या दिवशी सगळं उरकून टाकणार. आओ, हा 13वा घालायला आलाय की लग्न जुळवायला? तुम्हाला दुसरा भट मिळाला नाही का? अगं, आपल्या डोक्यावर कर्ज किती आहे, त्यातून या पिंकीचं लग्न करायचं आपल्याला. काय, त्याला लग्न करायची पहिली संधी मी देतोय म्हणून 15 रुपयात मिळाला तो. हो का? बरं झाला बाबू कालच आला मुंबईहून. ते काय, त्याची बोंबाबोंब होण्याच्या आधी आपण हे लग्न उरकून टाकूया. अहो, पण ज्यांचा अंतिम संस्कार करायचा आहे ती बॉडी कुठे आहे? नाही, तो कुठे आहे? अंतिम संस्कार नाही हो, लग्न लग्न लावता येतं ना. शुभ मंगल सावधान लग्न. लग्न? एक्सक्यूज मी. आला ग माझा बाबू. अरे वा 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 वा, कोणाचं लग्न ठरवायचं चाललंय? क्या बात आहे बाबा. पुन्हा एकदा? माझं नाही, तुझं लग्न करायचंय. माझं लग्न तुम्ही ठरवता इथं बसून? ते पण मला न विचारता? मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये, सांगितलं ना मी तुम्हाला. पण बिग ब्रदर, अरे मला लवकर लग्न करायचंय. बघा, तिला लवकर लग्न करायचंय, हिचं करून टाका ना मग. अरे पण तुझं लग्न झाल्याशिवाय हिचं कसं करणार? काय, तुझ्या लग्नात जो हुंडा मिळणार ना, हे त्या का डोक्यात? त्यातून हिचं लग्न होईल आणि माझं कर्ज पिटेल. वा 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 वा, काय ते लॉजिक म्हणायचं तुमचं. पण हुंडा घेणं कायद्यानं गुन्हा आहे, हे माहितीये ना तुम्हाला? हो, मला माहिती आहे. पण मी काय करू, रेसमुळे मी कर्जबाजारी झालो. प्रत्येक वेळेला विचार करायचो, माझा घोडा येईल, माझा घोडा नेहमीच हारायचा. म्हणून घोड्यासारखा मला वाढवलाय नाही का? मग काय करू, माझ्याकडे काहीच इलाज नाही. मग माझ्याकडे पण दुसरा इलाज नाहीये. मी हुंडा न घेण्याचं वचन घेतलंय, कळलं? मला माहितीये तू असंच बोलणार, पण आपण हुंडा म्हणून घ्यायचंच नाही. आपण वरदक्षिणा म्हणून घ्यायचं किंवा मानपान म्हणून घ्यायचं. काय हो, म्हणजे काय, यांचं कर्ज फिटेल, उर्मिलाचं लग्न होईल आणि मला खूप सारे दागिने करता येतील. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा माझ्यावरती अवलंबून आहे. आता बोलायचं काय, आई वडील तुम्ही? आहे मी तयार. मुलगी तरी दाखवा नाही एखादी चांगलीशी मग. अहो, मुलींच्या बॉड्या बघून घ्या. बॉड्या? अरे म्हणजे फोटो बघून घे असं म्हणतायत ते. हो,
त्याला वड्या म्हणतात हे वाह. एखादा चांगला फोटो दाखवा ना मग. अरे हा बघ ना, हा खूप छान आहे. असं काय? ही खूपच आवडली रे मला. आई सेम तुझ्यासारखी आहे ही बघ. अरे ही का अशी उलटी आहे? अरे उलटी नाही, फोटो उलटा आहे, फोटो उलटा आहे. ही चांगली आहे. वा 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 वा. मग पिंडदान कधी करूया? नाही नाही, साखरपुडा कधी करूया? अहो मुलीचं नाव कोमल आहे. हो का? तिचे वडील बिल्डर आहेत. बिल्डर आहेत? हो. बिल्डर बिल्डर आहेत तर हीच बघून घे. हीच बघ, हीच बघ. काय तू आधी एकटा बघून घे, मग देण्या घेण्याचं आम्ही बोलू. कोमल, कोमलचा कोमल हात माझ्या हातात येणार तर गेला कामात ना गेला. कोमल, सुंदर, निर्मळ. कुणी आहे का? ओहो, लेडी बॉक्सर मस्त. बॉक्सर आहे ही, बॉक्सर. आहो मी काय मला बोलू. एक मिनिट, मला थोडं बोलायचं हो तुमच्याशी प्लीज. तर मी इकडे आल्या मध्ये मी ना तुमच्याशी बोललो. अहो हे जर आपण थांबूयात का 2 मिनिटं प्लीज. सॉरी. इट्स ऑल राईट. बाय द वे, तुम्ही इथे कशाला आलेलात? तुमचा हात मागायला. चांगला विनोद करता तुम्ही. हो, हे काय विनोद नव्हता हा. मी खरंच तुमचा हात मागायला आलोय. माझं नाव बाबूराव पवार आहे. पप्पानी सांगितलं होतं कोणीतरी बघायला येणार आहे मला म्हणून. बघा ना, बघून घ्या मला मागून पुढून बघून घ्या. खरं तर हा प्रोग्राम आहे ना मुली बघायचा, त्याची मला अतिशय चीड आहे. असं वाटतं त्या मुलाला त्या बॉक्सिंग पॅडच्या जागी बांधावं आणि मला पण असंच होतं. मलाही हे कार्यक्रम नाही आवडत, म्हणून मी एकटा आलोय तुम्हाला भेटायला. मला तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. बघितलं असेल ना टीव्ही मध्ये. मी न्यूज रिपोर्टर आहे IZ न्यूज चॅनलचा. हा, तुमचा रिपोर्ट बघितला होता मी. करेक्ट. अहो तुमच्यावर एका मुलीने रेप केलेला ना. रेप वगैरे असं म्हणू नका हो, 4 लोक ऐकतील. रेप नव्हता काय तो फक्त एक प्रयत्न होता. झालं काहीच नाही त्याच्यामध्ये. हो, मला सांगा, ती मुलगी सुंदर होती का? हा तशी होती. पण का? एका सुंदर मुलीने तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्ही काहीच केलं नाही. काहीच केलं नाही असं कसं होईल? काय केलं? काय केलं? काय केलं? तिच्यावरती केस केली, ती आता जेलमध्ये. हो, मारताय काय? मला ना तुमच्यात नामर्दपणा जास्त वाटतोय. नामर्द म्हणताय मला? 100% मर्द आहे मी. पवार पवार. अरे मारते जास्त, बोलते कमी. मार नको. हो तसं नाही, हो माझ्याशी 4 हात करा. आता लग्नानंतर 4 हात तर होणारच ना. माझे 2, तुमचे 2. तसं नाही, लग्नानंतर गुंडांनी पकडला तर मी काय करायचं? नामर्दपणे हटलं नाही पाहिजे ना, याची खात्री पटवण्यासाठी माझ्याशी 4 हात करा. जर तुम्ही जिंकलात तर सिलेक्ट, नाहीतर रिजेक्ट. ऐका ना माझं, मी काय म्हणतो. अहो मी म्हणतो ऐका ना. ही ट्रीटमेंट करून बघते तुझ्यावर नक्कीच. अगं काय करतो तू? अरे मसाज करते बाळा. व्हायब्रेशन मोडवर आहे ना. डॉक्टर का नाही झाली? नशीब झाली नाही, बरीच लोक वर गेले असते. नाही तर बरे बाबू. बाबू बाबू करून त्याचा भाऊ करून टाकलाय. चांगला मोका घालवला त्याने. मोका? हा मुक्का मार पडलाय त्याचं तुम्हाला काय नाहीये. एवढं मला मारलं होती ना, आणि मारून वर म्हणजे कशी तुमच्यामध्ये हेच ना. काय नाही, हिम्मत नाही असं तिचं म्हणणं होतं. अरे शिंच्या, तिच्याशी लग्न केलं असतं तर तू बादशाह झाला असतात. बादशाह. शेंशा झालो तेवढं काही कमी आहे का? तुम्ही का बसा पहिल्यांदा. मी काय म्हणतो, तुझा थोबडा नाही चेहरा बरा झाला ना की आपण दुसरी मुलगी बघूया. मी काय म्हणतो बडची बुवा, काय
तुमच्याकडे आणखी एखाद्या सुंदर मुलीचा फोटो आहे का? आता तुम्हाला फोटो दाखवू का बॉडी दाखवू? अरे काय बॉड्यांचा व्यापारी आहे का माणूस? नाही 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 ते काय ते श्राद्ध कार्य करतात ना. हो त्यामुळे त्यांच्या तोंडात बॉडी बॉडी आहे. हो त्यांना असं म्हणायचंय एखादी मुलगी दाखवू का? मुली नको आई पाहिजे म्हणतोय. आई ही बसेल का? आता हा फोटो दाखवू का? अजिबात हात उचलणार नाही. काय नाव आहे हिचं? हिचं नाव आहे तुलसी. घरंदाज सुसंस्कृत आणि सोज्वळ आहे. चल चल फोन चल. हॅलो राजू. हॅलो कोणाचा फोन आहे? राजू. हॅलो 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 बाबू. अरे राजू बोलतोय. राजू. हा बोल रे. काय रे? सर म्हणाले आईची तब्येत बरी नाही म्हणून. अरे तिच्या तब्येतीला काय धाड भरलीये. एक वेळ मी मरेल पण ती मरणार नाही. तुला माहितीये खोटं बोलून मला इकडे बोलवून घेतलं यांनी. आणि माझं लग्न पण ठरवतायत. काय जमलं की नाही लग्न मग? अरे कशाचं काय 15-20 मुली बघितल्या रे. पण कसं आहे ना नजरेच्या कॅमेऱ्यात क्लिक होत नाहीये. ए ते क्लिक वगैरे राहू दे बाजूला. बाहेरच्या लोकांना कळलं ना इतके सगळ्या मुली बघून सुद्धा तुझं लग्न जमत नाहीये तर मुली काय म्हणतील माहितीये का? मुलगा डिसेंट आहे, एक्सलेंट आहे, त्यात टॅलेंट आहे, पण मुलात करंट नाहीये. करंट करंट. हॅलो 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 बाबू बाबू काय झालं रे? मला स्वप्न पडलं ग. फार भयानक स्वप्न होतं. नाही मी लग्न नाही करणार. अरे बाबू 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 लग्न कर ना बाबू. मला लग्न करायचं नाहीये. बाबू तू लग्न नाही केलं तर तुझ्या मुलाचं लग्न कसं होणार? तुझ्या बाबांचं लग्न कसं होणार? काय बोलते काय तू? अरे तुझ्या बाबांचं कर्ज कसं मिटणार? पिटेल कसं? बाबू 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 काय? बाबू तू लग्न नाही केलं तर या गरीब आईला दागिने कोण देणार? अरे कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं पडलंय. चल बाबू 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 बाबा बीबी नाही 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 नाही. बाबू बाबू झाला पोंगा वाजवून झाला. पुढे काहीतरी बोल. बाबू तुझे हात पिवळे झाल्यावर आपल्याला उर्मिला हात पिवळे करायचे. हो का? मग बाजारातून ऑइल पेंट आणि कायमचे करून टाका ना. कुणी अडवलं तुम्हाला? बाबू हे तुला ना आपल्या बहिणीची अजिबात काळजी नाही. दादा तुझं लग्न झाल्याशिवाय कशी येईल माझ्या लग्नाची घडी? वाहते दुर्वांची सुडी दादा, वाहते दुर्वांची सुडी. अशा तुक्रट कविता करशील ना तर प्रत्येक नवरा मरेल माहितीये का? आणि काय का तुला एवढी काय घाई झाली लग्नाची? काय काय झाली म्हणजे काय? जरा आजूबाजूच्या मुलींकडे बघ. सगळ्या लग्न करून आपापल्या नवऱ्याबरोबर हनीमूनला गेला आणि मी अजून घरातच आहे. अरे मग हिला पण पाठवा ना हनीमूनला. नाही म्हणजे लग्न कर मग हनीमूनला जा. अरे तिला चांगली स्थळं आली आहेत पण त्यांचा मानापमान करायला म्हणजे आपल्याकडे पैसा हवा ना. म्हणून तू लग्न कर. जो काय हुंडा येईल ना त्यात आपण इथं लग्न करू. आणखीन एक लक्षात ठेव तुझी आईला काय दागिना करणार नाही मी. कारण बाकीच्या बायांच्या बांगड्या म्हणजे तुझ्या आईचा कंबरपट्टा होतो. बाबूचे बाबा वा हिची काय तुमची लॉजिक्स असतात ना पप्पा मला फार आवडतात. पण एक लक्षात ठेवा परत जर लग्नाचा विषय काढला तर घरातला पाटा वरवंटा मी गळ्यात बांधेन आणि विहिरीत उडी मारेन. समजला? बाबू नको नको असं म्हणू नको. तो पाटा वरवंटा मला माझ्या लग्नात मिळाला होता. माहेरचा पाटा वरवंटा. अरे दोन्ही एकदम पडले की काय? दादा असं नको बोलूच रे. सध्या आपला मिक्सरही खराब झालाय त्यामुळे मसाला त्यावरच वाटावा लागतो रे. हो दिसतच आहे ते मला. अरे तुम्हा दोघींना पाटावर पण त्याचं पडलंय. मी मरणार आहे त्याचं कुणालाच काही नाहीये का? अरे नाही कसं वाटतंय ना. तू जर मेलास तर मला तुझं मरण कार्य करावं लागेल. अरे मला तुझं लग्न कार्य करून सुरुवात करायची आहे. अरे तुझ्या सुरुवातीसाठी मी काय माझ्या आयुष्याचा शेवट करू का? ते काही नाही. उठून दे ना मला जरा. मी निघालोय लग्नाचा विषय पॅकअप. अरे अरे बाबू असं काय करतोय? मी सांगितलं ना माझ्या मागे यायचं नाही. मी लग्न करणार नाहीये. अरे लग्न नाही केलं तर मला दागिने कसे मिळतील? बाबू राजू आला. क्या बात है. ते बघ काहीतरी पडलंय. माझं ऐक घे. राजू माझ्या मित्रा बरं झालं तू आलास. चल 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 मुंबईला जाऊया. एक मिनिट मी नवीन बॉडी दाखवू का? तुझी बॉडी काढून रस्सीवरती वाळत घाल ना. बॉडी दाखवू का? दादा असं नको करूस रे. माझ्या पदरात माझं लग्न लाव. कारण सगळं काही तुझ्याच लग्नावर अवलंबून आहे रे. मला लवकर लग्न करायचंय रे दादा. हे काय करतोस? तुला बहिणीसाठी काहीच करता येत नाही.
अरे मराठी पिक्चर बघतोस की नाही? किती पिक्चर आहेत मराठीत? बहिणीवर, माहेरची साडी, बहिणीची माया, बहीण गेली बनारसला, बहिणीच्या बांगड्या, बहिणीची मानलेली, बहीण मानलेली, माहेरचा पाटा वरवंटा. अरे हे सगळे पिक्चर सुपर डुपर हिट आहेत. अरे तू आमच्यासाठी एवढं नाही करू शकत? बहिणीसाठी एवढं नाही करू शकत? तुमच्यासाठी म्हणून फायनली एक मुलगी मी बघेन. वा, आमच्यासाठी नको, आम्ही काय करणार? तुझ्यासाठी अरे, कर. म्हणजे माझ्यासाठी बघेन. मुलगी आवडली तर ठीक, नाहीतर या घरात परत माझ्या लग्नाचा विषय नकोय मला. बरं काय चाललंय? अरे परत काय चाललंय? चल सांगतो तुला, चल माझ्या बरोबर. हो पाटावरून टा. चला 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 चला, मी तुम्हाला अजून फोटो दाखवतो. तुमची बॉडी तिकडे ठेवा, बॉडी. हो. चला.